नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानातील 15वे प्रकरण वस्तू आपल्या वापरातील हे प्रकरण आपण पूर्ण केलं आणि आज या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन चॅप्टरला, एक फ्रेश चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती. विद्यार्थी मित्रांनो, मी नंदिनी मुथा श्री तिलोक जैन विद्यालयामधून इयत्ता 7वीच्या ई कंटेंट क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक साधन संपत्ती हे प्रकरण तुम्ही पाठीमागच्या वर्षी देखील अभ्यासलेलं आहे, परंतु काही नवीन संकल्पना या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत, कोणकोणते मुद्दे, नवीन कन्सेप्ट्स यामध्ये आलेले आहेत हे आपण आता पाहणार आहोत. चला तर मग पाहूया कोणकोणत्या महत्त्वाचे मुद्दे या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहा, पृथ्वीच्या कवचातील नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे तुम्ही पाठीमागच्या वर्षी शिकलेला आहात. निसर्गामधून आपल्याला जे काही वस्तू, पदार्थ, घटक मिळतात त्यांना आपण नैसर्गिक संसाधने म्हणतो. परंतु आता आपण पृथ्वीच्या भूकवचामधील कोणकोणती नैसर्गिक संसाधने आहेत हे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर खनिजे आणि धातू. खनिजे कशाला म्हणतात, धातू आपल्याला भूगर्भामधून कशा पद्धतीने मिळवता येतात हे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर जी इंधने आहेत त्याच्यामध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, ह्या सर्व इंधनांचा अभ्यास म्हणजे ते आपल्याला भूगर्भामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये सापडतात, त्यांची नाव काय आहे, ते कशा प्रकारे खाणीमधून काढली जातात हे सर्व आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. यानंतर पहा, पुढील महत्त्वाचे मुद्दे आहेत वनसंपत्ती. जंगलं ही फार महत्त्वाची असतात. जंगलांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, हे सर्व तुम्ही सर्वजण जाणतच आहात. त्याचप्रमाणे जंगलापासून आपल्याला अनेक उपयोगी वस्तू मिळतात, त्या कोणकोणत्या आहेत हे पाहणार आहोत. महासागरामध्ये जलीय प्राणी, जलीय वनस्पती, त्याचप्रमाणे महासागरापासून आपल्याला अजून कोणकोणत्या संसाधनं मिळतात हे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आणि महासागरांमधून मिळणारी जी काही खनिजं आहेत आणि जैवसंपत्ती आहे हे सर्व आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. चला तर मग या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. पहा, प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय जरा थोडे आठवा. यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. तर नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय, तर निसर्गामधून मिळणाऱ्या आणि आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या नैसर्गिक संसाधनांनाच नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हटलं जातं. मग निसर्गामधून आपल्याला अशा कोणकोणत्या वस्तू मिळतात तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. माती आहे, दगड आहे, खनिजे आहे, हवा आहे, पाणी आहे, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत. हे सर्व घटक आपल्याला निसर्गामधून मिळत असतात आणि ह्या निसर्गतः आपल्याला उपलब्ध होत असतात आणि आपल्या दैनंदिन वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आपण या नैसर्गिक संसाधनाचा वापर करून भागवत असतो. म्हणून यांना नैसर्गिक संसाधने असं म्हटलं जातं. पहा, मानवाला निसर्गाबद्दल नेहमीच कुतूहल वाटलेलं आहे आणि या कुतूहलाच्या पोटी मानवाने काय केलेलं आहे, निसर्गामधील अनेक घटकांचा शोध लावलेला आहे. तर पाठीमागच्या वर्षी आपण जलावरण, शिलावरण, वातावरण ह्या कन्सेप्टसुद्धा अभ्यासलेल्या आहेत. पहा, इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की वातावरण म्हटलेले पहा इथे, म्हणजे आपल्या सभोवताली हवेचं जे आवरण आहे त्याला वातावरण असं म्हटलं जातं. त्यानंतर पृथ्वीवरती जो पाण्याने व्यापलेला भूभाग आहे त्याला जलावरण असं म्हटलं जातं. इथे पहा जलावरण दाखवलेलं आहे. आणि पृथ्वीवरचा टणक असा जो भूभाग आहे, त्याचनंतर पृथ्वीवर असलेली पर्वत, शिखरे, त्याच्यानंतर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असलेले वेगवेगळे घटक, मग त्यामध्ये पाणी असतील, मूलद्रव्य असतील, खनिज असतील, धातुक असतील, म्हणजे असे वेगवेगळे घटक मिळून हे शिलावरण तयार झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की शिलावरण हे काही एकजिनसी नाही आहे, वेगवेगळे घटक एकत्र येऊन शिलावरण तयार झालेलं आहे. तर आता शिलावरण म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल की पृथ्वीचा जो वरचा जो पृष्ठभाग आहे, भूपृष्ठभाग, त्याच्यानंतर पृथ्वीच्या
खाली भूगर्भामध्ये असलेले वेगवेगळे घटक, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या वरती असलेले पर्वत, डोंगर, शिखरे या सर्व घटकांचा समावेश कशामध्ये होतो? शिलावरणामध्ये होतो. पहा, यानंतर आता आपण भूकवचामध्ये कोणकोणते साधन संपत्ती आढळते. आता नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये संपदा जी आहे त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण त्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक घटक, वस्तू आणि पदार्थ मिळत असतात आणि ते आपल्याला खूप उपयोगाचे असतात, महत्त्वाचे असतात. आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. त्यामुळे ही जी भूसंपदा आहे त्याला नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर मग असे भूगर्भामधून आपल्याला कोणकोणते पदार्थ मिळतात हे आपण काय करणार आहोत? आता पाहणार आहोत. आता पहा, सगळ्यात प्रथम भूगर्भातील घटकांचा सविस्तरपणे अभ्यास करत असताना आपण अभ्यासणार आहोत पहिला घटक, खनिजे आणि धातू. कोणकोणते खनिजे आपल्याला भूगर्भामधून मिळतात किंवा त्या खनिजामधून धातू कशा पद्धतीने मिळविले जातात हे आपण आता इथे पाहणार आहोत. पहा, पर्यावरणामध्ये होणाऱ्या विविध प्रक्रियांद्वारे खनिजे आणि धातू तयार होतात. तुम्हाला माहिती आहे, पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात, जसं की ज्वालामुखी आहे, भूकंप आहेत, आणि ह्या सर्व प्रक्रियांद्वारे खनिजे आणि धातू तयार होतात. ते कसे तयार होतात हे आपण पुढे पाहणारच आहोत. आणि खडक देखील खनिजांचे बनलेले असतात. आपण पाहतो भूपृष्ठावर वेगवेगळ्या प्रकारची खडक असतात, ते सुद्धा खनिजांपासून बनलेले असतात आणि खननकाम करून आपण ही खनिजं काय करत असतो? मिळवत असतो. आता काही धातूंचे प्रमाण जास्त असलेली जी खनिजं असतात त्यांना धातू असं म्हणतात. पहा इथे धातू कशाला म्हणतात? तर काही खनिजामध्ये धातूंचं प्रमाण जास्त असतं, मग अशा खनिजांना धातुके असं म्हटलं जातं. आणि त्या धातुकांपासून निष्कर्षण करून किंवा शुद्धीकरण करून धातू मिळविले जातात. निष्कर्षण आणि शुद्धीकरणाद्वारे आपल्याला धातू प्राप्त होतात. मग ह्या धातुकांमध्ये जे काही मृदा अशुद्धी असते, म्हणजे दगड, वाळू, खडक यांचं हे त्यांच्यामध्ये आढळतात, कारण ते आपल्याला खाणीमधून मिळतात. आणि मग ती जी अशुद्धी असते त्याला गॅंग्यू असं म्हटलं जातं. तर आता हे सर्व आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत की भूगर्भामध्ये निसर्गामध्ये अशी कोणकोणत्या घटना होत असतात की ज्यामुळे खनिजे तयार होतात. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही भूगोलामध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे की पूर्वी पृथ्वी हा एक तप्त गोळा होता, लाव्हा त्याला म्हटलं जायचं, आणि कालांतराने तो थंड थंड होत झाला, त्याला कठीण असा भूपृष्ठ म्हणजे भूकवच तयार झालं, आणि मग आपण पृथ्वी तयार झाली आणि पृथ्वीवरती मग सजीवसृष्टी सजीवांना अनुकूल असं वातावरण मिळाल्यामुळे पृथ्वीवरती सजीवसृष्टी निर्माण झाली. आता भूगर्भामध्ये ज्यावेळेस भूपृष्ठावरती ज्यावेळेस हे नैसर्गिक घटना घडतात, जसं की ज्वालामुखी, मग ज्वालामुखीच्या ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळेस ज्वाला रस बाहेर येतो आणि तो ज्वालारस थंड झाल्यानंतर त्यापासून खनिजं निर्माण होतात. त्याचप्रमाणे नैसर्गिक वायू, खनिज तेल हे कशा पद्धतीने निर्माण होतं हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता आपण पाहणार आहोत, पहा, धातू मुख्यतः संयुगाच्या स्वरूपात उपलब्ध असतात. आता आपल्याला हे भूगर्भामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची खनिजं सापडतात, त्या खनिजांमध्ये काही खनिजं अशी असतात की त्यामध्ये धातूंचं प्रमाण जास्त असतं, त्यांना धातुके असं म्हटलं जातं, आणि या धातूपासून निष्कर्षण आणि शुद्धीकरण प्रक्रियेमधून धातू मिळविले जातात. आता हे जे धातू आपल्याला भूगर्भामध्ये मिळतात ते काहीच धातू असे असतात, काहीच मूलद्रव्य अशी असतात की ती मूलद्रव्य की जी धातू स्वरूपात असतात तीच आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये मुक्त अवस्थेमध्ये मिळतात. उदाहरणार्थ सोने असेल, चांदी असेल, ॲल्युमिनियम असेल, अशी काही ठराविकच धातू आपल्याला शुद्ध आणि मुक्त स्वरूपामध्ये मिळतात. त्याच्यानंतर बरेचशी धातू हे आपल्याला संयुगाच्या स्वरूपामध्येच आढळतात. आता हे जे तांबे, प्लॅटिनम, बिस्म, तुम्हाला मी आता सांगितलं सोने, चांदी, हे सर्व जे धातू आहेत ते निसर्गामध्ये आपल्याला मुक्त अवस्थेमध्ये सापडतात. आता खनिजांमध्ये विशिष्ट रंग, मग आता अशी ही खनिजं आहे की त्यांचे काही गुणधर्म आहेत, त्या गुणधर्मावरून आपल्याला ती खनिजं काय करता येतात? ओळखता येतात. उदाहरणार्थ काही खनिजं अशी असतात की त्यांना विशिष्ट असा रंग असतो. उदाहरणार्थ सोने घेतलं किंवा चांदी घेतलं की हे रंग त्यांना पिवळा असा रंग असतो, चांदी घेतली तर पांढरा असा रंग असतो, आणि त्यांना विशिष्ट प्रकारची चकाकी असते. पहा इथे पहा अगोदर दिलेला आहे गुणधर्म, त्यांच्यामध्ये विशिष्ट रंग, त्याच्यानंतर चमक, त्यांना चकाकी असते, त्याच्यानंतर कडकपणा तुम्हाला माहिती आहे की धातू जे असतात ते अतिशय कठीण असतात. काही धातू उदाहरणार्थ हिरा जरी घेतला तर तो सुद्धा अतिशय
कठीण असा अधातू आहे. तर कठीणपणा, त्याच्यानंतर त्यांचा आकार, आकार म्हणजे त्या खनिजांची लांबी, यावरून ते खनिजं काय केली जातात, ओळखली जातात. त्याच्यानंतर फ्रॅक्चर म्हणजे त्यामध्ये असलेल्या फटी, उदाहरणार्थ ग्राफाईट, यावरून ती विशिष्ट खनिजे काय केली जातात, ओळखली जातात. आणि रेषा म्हणजे काही रंगछटा असतात. ग्राफाईट किंवा शिंपले आपण जर घेतलं तर त्याच्यावर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या छटा असतात आणि त्यावर पासून आपण काय करू शकतो, खनिजे ओळखू शकतो. म्हणजे खनिजांची ही काय आहेत, वैशिष्ट्यपूर्ण अशी गुणधर्म आहेत आणि खनिजांच्या या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे निसर्गात आपल्याला ते काय करता येतात, ओळखता येतात. आता अधातूमध्ये जी वाळू, तुम्हाला मी सांगितलं की अधातू खनिजांमध्ये, ज्या खनिजांमध्ये धातूंचं प्रमाण जास्त असतं त्यांना धातुके असे म्हणतात. आणि ती जी धातुके असतात त्यांच्यामध्ये जे काही मृदा अशुद्धी असते, मग त्याच्यामध्ये माती असेल किंवा वाळू असेल, त्यांची जे अशुद्धता असते त्यालाच गॅनग्यू असं म्हटलं जातं. गॅनग्यू असं म्हटलं जातं. आता तुम्हाला खनिजे म्हणजे काय हे समजलं असेल की पहा, खनिजे कशी तयार होतात हे आता आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. खनिजे म्हणजे काय, खनिजे कशाला म्हणतात हे तुम्हाला आता समजलं असेल. आणि आता ही खनिजे कशी निर्माण होतात हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तर हे आपण काय करणार आहोत, आता पाहणार आहोत, खनिजे कशी तयार होतात किंवा खनिजे कशी तयार झाली. पहा, खनिज निर्मितीचे शोध पृथ्वीच्या कवचातील मॅग्मा आणि ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निघालेला जो लावा असतो यापासून खनिजे तयार होतात. आणि ते खनिजे थंड झाल्यावर मॅग्मा आणि लावा हे क्रिस्टल्समध्ये काय होतात, बदलतात. आणि त्याचे जे उदाहरण द्यायचं जर झालं तर ते आहे मॅग्नेटाईट आणि अभ्रक. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असलेला मॅग्मा खनिज आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामधून निघालेला लावा हे ज्यावेळेस थंड होतात त्यावेळेस त्यांचं स्फटिकामध्ये रूपांतरण होतं आणि खनिजांची निर्मिती होते. मग आता इथे त्यांची दोन उदाहरणे दिलेली आहेत, मॅग्नेटाईट आणि अभ्रक. हे दोन उदाहरणे आहेत की जी मॅग्मा आणि लावा ह्या दोन घटकांपासून तयार झालेली आहेत. पहा, आता बाष्पीभवनानंतर मागे राहिलेले जे काही घन क्रिस्टल्स असतात, म्हणजे पाणी जे असतं ते बाष्पीभवनाच्या रूपाने निघून जातं आणि नंतर काही स्फटिक शिल्लक राहतात. त्या स्फटिकापासून सुद्धा खनिज निर्मिती होते. उदाहरणार्थ हलाईड आणि जिस्पम हे जे दोन खनिज आहेत ती बाष्पीभवनाच्या प्रक्रियेनंतर मागे राहिलेले हे स्फटिक रूप आहेत, त्याला आपण काय म्हणतो, हलाईड आणि जिप्सम ही त्याची दोन उदाहरणे आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की भूगर्भामध्ये जे तापमान असतं ते अतिशय म्हणजे उच्च तापमान असतं, खूप उष्णता, भयंकरशी उष्णता असते आणि प्रचंड असा दाब म्हणजे प्रेशर. ह्या दोन म्हणजे हे जे दोन घटक असतात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे खनिजं जी असतात त्यांचं रूपांतर होतं. उदाहरणार्थ डायमंड आणि ग्रेफाईट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का डायमंड कशापासून तयार होतो, तर तो कोळशापासून तयार झालेला असतो. तो कसा तयार होतो, तर भूगर्भामध्ये असलेल्या प्रचंड तापमान आणि दाब यांचा परिणाम होऊन एका स्वरूपातील जे खनिज आहे ते दुसऱ्या स्वरूपामध्ये काय होतं, रूपांतरित होतं आणि डायमंड तयार होतं किंवा ग्रॅफाईट. हे काय आहेत, प्रचंड प्रमाणात असलेली उष्णता आणि दाब यांचा परिणाम होऊन होणारी ही खनिजांची निर्मिती आहे. तर आता काही सजीव जे असतात ते शंख शिंपल्यासारखे अजैविक खनिजे तयार करतात. उदाहरणार्थ कॅल्शियम सारखी खनिजे. हे जे सजीव असतात जलचर प्राणी ते त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या शरीराभोवती कवच तयार करतात की ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि मग त्या पदार्थापासून आपल्याला खनिजे मिळतात. उदाहरणार्थ शंख आणि शिंपले. तर आता पहा, आपण खनिजे कशाला म्हणतात, खनिजे कशी तयार झाली हे आपण आता पाहिलं. आता खनिजांचं वर्गीकरण त्यांच्या गुणधर्मानुसार केलं जातं. तर ते कशा प्रकारे केलं जातं पहा. अधातू खनिजे, इथे नॉन मेटल म्हटलेलं आहे पण अधातू खनिजे म्हणजे ज्या खनिजांपासून आपल्याला अधातू मिळतात त्यांना अधातू खनिजे असं म्हटले जातात. मग ते कोणकोणती आहेत, तर ते आहेत मिका, त्याच्यानंतर सल्फर, त्याच्यानंतर जिप्सम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड, फेल्डस्पार. ही सर्व काय आहेत, अधातू खनिजे आहेत. त्याच्यानंतर ज्या खनिजांमधून आपल्याला धातू मिळतो त्यांना धातू खनिजे असं म्हटलं जातं. आता धातू खनिजामध्ये कोणकोणते आहेत, लोह म्हणजे लोखंड, सोने, चांदी, कथील, बॉक्साईट, मँगेनीज, प्लॅटिनम आणि टंगस्टन.
हे सर्व काय आहेत, धातू आहेत आणि ही आपल्याला भूगर्भामधून मिळतात, म्हणून त्यांना धातू खनिजे असं म्हटलं जातं. आता काही खनिजे अशी असतात की ती आपल्याला ऊर्जा देतात, त्यांना ऊर्जा खनिजे असं म्हटलं जातं. तर ती कोणकोणती आहेत, तर कोळसा आहे, खनिज तेल आहे आणि नैसर्गिक वायू आहे. आता पहा, खनिजे कशी तयार होतात, तर ज्यावेळेस काही निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी असतात, घटना असतात, त्यामुळे पृथ्वीवर असलेले जे जैविक घटक आहेत, प्राणी आणि वनस्पती, हे भूगर्भामध्ये गाडले जातात आणि प्रचंड उष्णता आणि दाब यांचा परिणाम होऊन वनस्पती ज्या असतात त्यांचं रूपांतरण कोळशामध्ये होतं आणि जे जैविक घटक असतात, उदाहरणार्थ प्राणी जे असतील त्या प्राण्यांचं रूपांतर ह्या खनिज त्यांचं विघटन होतं आणि त्यापासून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची काय होते, निर्मिती होते. तर अशा प्रकारे ही जी इंधन आहेत, खनिज आहेत, ही जी खनिज आहेत त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणजे आपल्याला इंधन मिळतं, म्हणून यांना ऊर्जा खनिजे असं म्हटलं जातं. तर कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही सर्व काय आहेत, ऊर्जा खनिजे आहेत. आता तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, काही खनिजं जी असतात त्या खनिजांचा आपण दागिने बनवण्यासाठी उपयोग करतो. सोने या धातूमध्ये किंवा इतर धातूमध्ये ते खनिज वापरून दागिने बनविले जातात. तर मग अशी कोणकोणती खनिजं आहेत, तर पहा, हिरा, इथे पाहू शकता तुम्ही हिरा, त्याच्यानंतर इथे माणिक, लाल रंगाचा असलेला हा माणिक आहे, त्याच्यानंतर हिरव्या रंगाचा असलेला हा पाचू आहे, त्याच्यानंतर जेड आणि झिरकॉन यासारखी जी खनिज आहेत की जी रत्नसम आहेत, अतिशय मूल्यवान आहेत, त्यांचा दागिने घडवताना त्याचा वापर केला जातो, म्हणून त्यांना रत्नसम खनिज असं म्हटलं जातं. आता ही पहा, इथे म्हटलेलं आहे हिरा, माणिक, नीलम, एक नीलमणी निळ्या रंगाचा एक रत्न असतं त्याला नीलम असं म्हटलं जातं. पन्ना, जेड, झिरकॉन यासारखी काही महत्त्वाची खनिजे हिरे म्हणून वापरली जातात. तर अशा प्रकारे काही रत्न आणि रत्नसम खनिजे आपण आता पाहत आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की हे जी खनिज असतात हे आपल्याला भूगर्भामधून मिळतात. या खनिजांबरोबर मध्येच आपण पाहिलं की अनेक धातू आपल्याला मिळतात, काही अधातू मिळतात, काही धातुके मिळतात. मग याशिवायही भूगर्भामध्ये काही मिठाच्या सुद्धा खाणी असतात. आपण उपवासामध्ये किंवा जे औषध निर्मितीमध्ये जे मीठ वापरलं जातं त्याला शेंदेलोण किंवा काळे मीठ असं म्हटलं जातं आणि हे जे मीठ आहे त्याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाणी ह्या भूगर्भामध्ये आपल्याला सापडतात आणि खणकाम करून आपण हे मीठ काय करत असतो, मिळवत असतो. तर अशी ही खणकाम करणारी जी स्कूल आहे ती आहे धनाबाद येथे. धनाबाद येथे इंडियन स्कूल ऑफ माइन्स म्हणजे खणकामाच्या संदर्भात शिक्षण देणारी ही जी स्कूल आहे ही धनाबाद येथे आहे आणि त्याची स्थापना 1926 मध्ये खणकामाचे शिक्षण देण्यासाठी झाली आणि ही संस्था आता भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मध्ये रूपांतरित झालेली आहे. 1926 साली धनाबाद येथे इंडियन स्कूल ऑफ माइन ही जी संस्था स्थापन झाली तीच आता IIT म्हणून कार्यरत आहे. आता आपण पाहणार आहोत काही प्रमुख खनिजे आणि धातुके. तर ती भूगर्भामध्ये असलेली काही प्रमुख खनिजे जी आहेत आणि धातुके काय आहेत ती कोणकोणती आहेत ह्याचा अभ्यास आता आपण इथे करणार आहोत. तर पहिलं जे खनिज आहे ते आहे मॅंगनीज. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर एक प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये विचारलेला आहे, धातू खनिजे म्हणजे काय, अधातू खनिजे म्हणजे काय. मी तुम्हाला समजावून सांगितलं की ज्या खनिजांमध्ये ज्या खनिजापासून आपल्याला धातू मिळतात त्यांना धातू खनिजे म्हणतात, ज्या खनिजांपासून आपल्याला अधातू मिळतात त्यांना अधातू खनिजे असं म्हटलं जातं. पण आता सर्वच खनिजे असतात ती धातुके असतात का, किंवा सर्वच खनिजांपासून आपल्याला धातू मिळतं का, तर नाही, सर्वच खनिजापासून आपल्याला धातू मिळत नाही. काही खनिजे अशी असतात की ती आपल्याला मुक्त स्थितीमध्ये सापडतात आणि त्यापासून आपल्याला धातू मिळतात, त्यामुळे सर्वच खनिजे ही धातुके नसतात. आता इथे आपण जी प्रमुख खनिजे पाहत आहोत त्यामध्ये आहेत मॅंगनीज. मॅंगनीज हे मॅंगनीज कार्बोनेट, सिलिकेट आणि ऑक्साईड या स्वरूपामध्ये आपल्याला आढळतं आणि मॅंगनीजचा वापर जो आहे तो मॅंगनीजची जी संयुग असतात त्याचा औषध तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि काचेला गुलाबी छटा देण्यासाठी या मॅंगनीजचा वापर केला जातो आणि विद्युत उपकरणामध्ये ही
या मँगॅनीजचा वापर केला जातो. म्हणजे मँगॅनीज हे जे खनिज आहे ते आपल्याला मँगॅनीज कार्बोनेट, सिलिकेट आणि ऑक्साईड या स्वरूपामध्ये आपल्याला सापडतं. आणि त्या मँगॅनीजचा उपयोग, ते जी संयुगे असतात त्याचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी आणि काचेला गुलाबी छटा देण्यासाठी आणि विद्युत उपकरणामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे आपण काही प्रमुख खनिज आणि धातुके यांचा अभ्यास करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रमुख काही धातुके आहेत आणि संयुगे आहे, खनिजे आहेत आणि काही धातुके आहेत, त्यांचा अभ्यास आपण काय करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे कन्सेप्ट आपण घेणार आहोत, काही प्रमुख खनिजे आणि धातुके, कोणकोणती धातुके आहेत आणि कोणकोणती प्रमुख खनिजे आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण आता इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टॉप. बंद नाही झाले. स्टॉपच आहे.